नमस्कार. माझं नाव आशिष पुंडलिक सातपुते आहे. अहो लय लांबचा प्रवास करून मी या ठिकाणी आलो या जगात माझं कोणच नाही. आई-वडील होते. लहानपणी मला सोडून गेले. बघा ना साहेब, आपल्या इथं मला कुठं काय काम मिळेल तर जरा बघता का साहेब जरा? मला सगळी कामं येतात बघा. भांडी-कुंडी येतात, कपडे घासता येतात, सगळं मला करता येतंय बघा. पण साहेब जरा बघा ना, माझ्या कामाचं जरा बघितलं तर फार बरं होईल. कोणच नाही हो या जगात, माझं कोणच नाही. लय लांबून आलोय मी बघा. अहो जिकडं तिकडं जातोय, खिशात पैका नाही. 2 दिवस झाले साहेब बघा, माझ्या पोटात एक अन्नाचा कण नाही. तुम्ही कोणतं पण काम सांगा साहेब करायला, ह्यो गडी तयार आहे काम करायला. पण साहेब काही करून मला नोकरीला ठेवा ना साहेब. आपल्या इथं हॉटेलला माणसं लागते तीच कामाला. माझ्यासारख्या गोरगरिबाला जर तुम्ही थारा दिला तर मला फार बरं वाटेल साहेब. मी मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो साहेब, मला मला तुम्ही ठेवा ना हो नोकरीवर. मग मला कुठं जाता पण येत नाही, माझ्याकडं पैका पण नाही साहेब. एकदा एकदा चान्स देऊन बघा ना साहेब मला एकदा. सगळं काम करतो, हॉटेल तुमचं एकदम मस्त करतो बघा. अहो कस्टमरची लाईनच लागल. पायगुण लय चांगला आहे साहेब माझं. त्यामुळं साहेब जरा बघितलं तर बरं होईल साहेब. लय उपकार होतील साहेब तुमचे. मी पाहिजे तुमच्या पाया पडतो साहेब, पण मला तुमच्या इकडे नोकरीसाठी बोलवा ना साहेब. साहेब खरंच खरंच तुम्ही मला नोकरीला तुमच्या इथे ठेवाल? किती आनंद झाला साहेब. खरंच साहेब, देव माणूस आहे बघा तुम्ही. आता मला कसलं टेन्शन नाही बघा. अ, तुमच्यासारखा माणूस लाभला हे माझं भाग्य समजा साहेब. आतापासूनच कामाला लागतो की साहेब. साहेब धन्यवाद साहेब, धन्यवाद. ऐकलं रे बाबा, देवा ऐकलंस.